जय जिजाऊ, मी आशिष मगर, स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर। बघा, सध्या एक जीआर आलेला आहे 3 नोव्हेंबरला। तर पहा, या जीआर नुसार 3 नोव्हेंबर 2023 ला जीआर आला। हा जीआर स्वतः भुमरे साहेब घेऊन जरांगे पाटलांकडे गेले की जे औरंगाबादच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत। आणि या जीआर वर जरांगे पाटलांनी सध्या तरी तुर्तास तरी समाधान व्यक्त केलेलं आहे। त्यांनी असं सांगितले की शासन सध्या कामाला लागलंय। आता पहा, हा जो जीआर आहे हा जीआर कशाच्या संबंधित आहे, तर हा जीआर आहे संबंधित न्यायमूर्ती शिंदे यांच्या संबंधित। पहा, न्यायमूर्ती शिंदे ही जी समिती आहे, ही समिती काय काम करणार आहे त्या संबंधाने हा जीआर आहे, न्यायमूर्ती शिंदे समिती। आता याच्या आधी जे होतं आपल्याकडे की ज्याच्यानुसार आपल्याला एससीबीसी मध्ये आरक्षण मिळालं होतं, पण ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, ते गायकवाड आयोगाचं होतं। कोणाचं होतं? गायकवाड आयोग। आता दोन गोष्टी लक्षात घ्या, हा आयोग आणि समिती याच्यामध्ये फरक काय आहे पहा। हा आयोग आहे आणि ही समिती आहे। मूळ प्रश्न असा आहे की शासन आपल्याला गंडवतंय का, किंवा शासन जरांगे पाटलांना शब्दामध्ये गुंतवून गंडवतंय का, हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला हा व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्यावा लागेल, अभ्यासपूर्ण पद्धतीने। पहा, आयोग जो आहे हा आयोग एखाद्या म्हणजे जातीला आहे की नाही आरक्षण देऊ शकतो किंवा नाकारू शकतो किंवा त्या बाबतीतली शिफारस करू शकतो, बरोबर आहे? हे आयोगाचं काम आहे। समिती काय करू शकते? समिती फक्त तिच्याकडे दिलेलं काम करू शकते, म्हणजे ही समिती आरक्षण देऊ शकत नाही। समितीचा आणि आरक्षणाचा संबंध नाही, आयोगाचा आणि आरक्षणाचा संबंध असतो। आता शासन सध्या 2 स्तरावर काम करते। कोणत्या 2 स्तरावर? तर पहा, एक तर आपल्या गायकवाड समितीचा जो अहवाल आहे, जो सुप्रीम कोर्टाने नाकारला आणि मराठ्यांना आरक्षण नाकारलं एससीबीसी प्रवर्गातून, आहे की नाही, तर या बाबतीमध्ये एक पुनर्विचार याचिका ते टाकणार आहेत, आहे की नाही, म्हणजे पुन्हा एकदा याचिका टाकून त्याच्यावर विचार करणार आहेत। पण ते विचार करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, पुनर्विचार याचिका जी टाकणार आहे शासन सर्वोच्च न्यायालयामध्ये, ती यशस्वी होऊ शकत नाही। का होऊ शकत नाही? कारण की सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आतापर्यंत जेवढ्या पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेल्या आहेत त्याच्यातल्या 99.99% म्हणजे अगदी खूपच कमी रेशो आहे की ती सक्सेस होईल। त्यातल्या त्यात ही तर होणारच नाही, कारण ऑलरेडी इंदिरा साहनी खटल्याचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे। त्याचबरोबर मराठा समाजात शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण नाही, हे सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। म्हणजे सरसगट मराठ्यांना जे आरक्षण द्यायचं होतं ते तर आपल्याला सध्या शक्य दिसत नाही कोणत्याच परिस्थितीमध्ये। त्याच्यामध्ये एक पर्याय आहे कोणचा, की म्हणजे केंद्र सरकारने त्या बाबतीतला कायदा करून 50% ची अट मोडून पुढच्या आरक्षणाला त्या बाबतीत कायदा करून संरक्षण देणं, पण ते सुद्धा शक्य नाही। कारण एक तर इकडे मराठ्यांना दिलं तर मग लगेच गुजरात मधला पाटीदार समाज असेल, पटेल समाज असेल, किंवा मग हरियाणामध्ये जाट समाज असेल, कुर्मी समाज असेल, या सगळ्यांना द्यावं लागणार आहे। त्याच्यामुळे शासन त्या भानगडीत पडणार नाही। त्याच्यामुळे ही पुनर्विचार याचिका आणि एससीबीसी हे सगळं आपलं बाजूला गेलं। आता दुसरा मुद्दा आहे की जरांगे पाटलांनी सरसगट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा, तर त्या कुणबी प्रमाणपत्राच्या संबंधित ही न्यायमूर्ती शिंदे समिती आहे। म्हणजे ही आपल्याला आरक्षण देणार आहे का? आरक्षण मुळीच देणार नाही। ही समिती फक्त कुणबी प्रमाणपत्र कोणाला द्यायचं तेवढं ठरवणार आहे। आता तुम्ही म्हणाल मग आपली मागणी सरसगटची आहे, मग या जीआर मध्ये असं काय आहे? सरसगट हा शब्द आहे का? आता पहा, आता जीआरचा जर आपण विचार केला तर पहा, इथं जीआर आहे। पहा, जीआर काय म्हणतोय की मराठवाड्यातील मराठा समाजात, पहा, मराठवाड्यातील मराठा समाजात मराठा कुणबी, काय म्हणते? मराठा कुणबी, हे बघा, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये, म्हणजे याच्या आधी सुद्धा ती चालू होती। याच्या आधी सुद्धा शासनानं जवळपास 15,000 लोकांचे पुरावे शासनाला मिळालेले आहेत। किती? 15,000 लोकांचे, आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। आता त्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य निजामकालीन पुरावे, म्हणजे जे निजामकालीन पुरावे होते, आधी फक्त निजामकालीन पुराव्यावरच आपण ते 15,000 शोधून काढले। त्याचबरोबर वंशावळी, आपल्या ज्या वंशावळी त्या काढत जायच्या, आणि मागच्या वंशामध्ये जर कुठं कुणबी किंवा त्याच्यामध्ये जर नोंद सापडली तर तशी वंशावळ काढणे, शैक्षणिक पुरावे तपासणे, आपल्या वडिलाच्या, आजोबाच्या, पंजोबाच्या एखाद्या टीसीवर म्हणा किंवा शालेय नोंदीवर असं काही आहे का? त्याबरोबर महसुली पुरावे, महसुली म्हणजे जे महसुली विभाग असतं तालुक्याचा, त्या महसुलातले काही पुरावे आहेत का? शेती संबंधीचे काही पुरावे आहेत का? त्यानंतर निजाम काळात झालेले करार, काही करारामध्ये अशा प्रकारच्या नोंदी आहेत का? त्यानंतर निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, जसं की कोल्हापूरच्या संस्थांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या सनदी होत्या, त्यानुसार मराठ्यांना आरक्षण सुद्धा होतं तिकडे, पण ते निजाम काळ म्हणजे निजाम नव्हता तिकडे, हे की नाही, कोल्हापूर वेगळं संस्थान होतं। तर असं सगळं काय करायचं?
पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी काय करणार ही समिती? असे जेवढे काही पुरावे मिळतील, जितके काही, आता सध्यापर्यंत किती मिळाले? 15,000. आधीच्या 40 दिवसामध्ये 15,000 पुरावे मिळाले. आता परत 54 दिवस त्यांनी दिलेले आहेत. या 54 दिवसामध्ये आणखी जे काही पुरावे मिळतील, समजा या 54 दिवसामध्ये 50,000 पुरावे मिळाले. किती? 50,000. तर मग हे 50 आणि हे 15 किती झाले? मग 65,000 पुरावे झाले. मग आपल्याकडे किती झाले? 65,000 पुरावे. आता पहा, तपासणी करण्याबाबत, तसेच तपासणी अंती. आता मग ही तपासणी करून त्याच्या अंती काय करायचं? पात्र व्यक्तींना मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आले. बघा, म्हणजे हे जे जी आर आहे, या जी आर मध्ये फक्त काय करणार की याच्यापूर्वी आपले आजोबा पंजोबा खापर पंजोबा वडील कोणी ज्याच्या कोणाच्या वंशामध्ये कुणबी हे लिहिलेलं आहे का कुठं ते तपासणी करणं. ते तपासणी केल्यानंतर आपण जे कागदपत्र समितीकडे सादर करणार, म्हणजे आपल्यालाच करायचे बरं का, ते समिती करून नाही घेणार, आपण शोधायचे. जाऊन आपण शोधलेले सगळे कागदपत्र पुरावे आपण त्या समितीकडे, म्हणजे त्यांनी जिथं जिथं जे काही, आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी त्यानंतर SDM म्हणजे प्रांत अधिकारी याच्या खाली ते काम करणार आहेत. मग आपण त्यांना सादर करायचे. हे सादर झालेले प्रमाणपत्र ते काय करतील? तपासतील, म्हणजे त्याची तपासणी करतील, म्हणजे ते वैधानिक आहेत की नाही आणि प्रशासकीय तपासणीमध्ये ते योग्य आहेत की नाही ते पाहतील. आणि जे जे मग काही योग्य सापडतील, जे जे पात्र असतील, त्या सगळ्या याच्यामध्ये ज्या नोंदी पात्र आहेत त्या नोंदीवरून जर ते पुरावे भेटले तर मग अशा लोकांना काय करायचं? आपल्याला फक्त कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. काय द्यायचे? कुणबी प्रमाणपत्र. मग याच्यामध्ये जो महत्वाचा मुद्दा आहे की सरसगट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं, तर हा सरसगट जो आहे त्या सरसगटचा कुठेही काहीही उल्लेख नाही. सरसगट म्हणलं किंवा सरसगट म्हणा, सरसगटचा काय उल्लेख आहे का याच्यात? काहीही उल्लेख नाही. पण याचा अर्थ असा नाही की ही समिती आपल्याला आरक्षण देणार आहे. गोंधळ समजून घ्या. ही फक्त आपल्याला कुणबीचे प्रमाणपत्र देणार आहे. मग आता याच्यावर जरांगे पाटलांनी काय सांगितलं की बाबा आतापर्यंत 15,000 सापडले, आणखी सापडतील, आणि मग त्यांच्या नात्यातले, त्यांच्या रक्ताच्या नात्यातले. आता रक्ताचं नातं म्हणजे काय असतं? रक्ताचं नातं म्हणजे आई वडील मुलं बाळ. म्हणजे पहा, आजोबा पंजोबा खापर पंजोबा वडील मुलगा त्यांचा मुलगा नात बहीण भाऊ इत्यादी, ही झाली रक्ताची नातं. पण जी आर मध्ये तसा उल्लेख नाही. म्हणजे जरांगे पाटलांनी सांगितले की रक्ताच्या नात्याला मिळेल, एका गावात एक सापडला तर त्या भावकीला मिळेल किंवा मग त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा मिळेल. पण अशा प्रकारचं कोणतंही कुठेही जी आर मध्ये काही लिहिलेलं नाही. आपण जी आर मध्ये जर आणखी पुढे गेलो तर आपल्या असं लक्षात येईल. बघा आपण पुढे जाऊया जी आर मध्ये. पहा राज्याच्या मराठवाडा विभागातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना मराठा कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याबाबतचं हे एक होतं. तर आता पहा, त्याच्यामध्ये हे सगळे वंशावळी महसूल पुरावे सगळं जमा करायचं, ते तपासायचं, आणि मग मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना द्यायचे. देण्याबाबतची कार्यपद्धती म्हणजे कसे द्यायचे काय नाही त्याच्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी, पहा देण्यासाठी सुद्धा नाही बरं का, ते कसे द्यायचे पुरावे त्याच्या बाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली. म्हणजे ही समिती आपल्याला देणार का? नाही. ती सगळे पुरावे तपासणार, सगळं करणार, आणि त्याच्यानंतर मग ती काय करणार? प्रशासनाला आपला अहवाल देणार की तुम्ही कोणत्या कोणत्या लोकांना द्यायचं, काय काय गृहीत धरायचं, काय काय नाही, त्याच्यानुसार मग त्या लोकांना द्यायचं. मग आता प्रश्न असा उरतो की जर समजा आपल्याकडं एक 50,000 म्हणा 1,00,000 म्हणा, समजा 1,00,000 पुरावे जरी सापडले, आपल्याला किती पुरावे सापडले? 1,00,000 पुरावे सापडले. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष, हा चला 1,00,000 पुरावे सापडले समजा आपल्याला. मग 1,00,000 पुरावे सापडले. या 1,00,000च्या कुटुंबामध्ये समजा 5-5 माणसं आहे, तर एकूण किंवा भाऊ बंदकी सगळं धरून 10-10 माणसं आहेत. कारण जी आर मध्ये तर कुठंच तसं नाही की रक्ताच्या नातेवाईकाला किंवा त्याच्या भावकीला किंवा त्याच्या बहीण भावाला नातेवाईक असं कुठेही काही नाही. फक्त ज्यांना पुरावे सापडतील, ज्यांचे पुरावे सापडतील, फक्त त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार आहे. हार्डली त्यांच्या मुलांना किंवा नातवांना मिळेल. मुलींना मिळेल पण ते मुलींकडच्या तिकडे पुन्हा म्हणजे नवऱ्याचं किंवा बायकोचं म्हणजे मुलाच्या आईचं गृहीत धरायचं का वडिलाचं, याच्यामध्ये वडिलांकडचेच फक्त पुरावे गृहीत धरायचे, म्हणजे आईकडचे नाही. समजा माझं स्वतःचं, समजा माझी आई जर कुणबी असेल आणि वडील मराठा असतील आणि आईकडचं कुणबी व्हॅलिडिटी असेल तरी ते माझ्या वडिलांकडे मला ते चालणार नाही, कारण त्याबाबतला इथं कुठेही उल्लेख नाही. म्हणजे एकंदरीत समजा 1,00,000 जरी पुरावे सापडले तर या 1,00,000च्या वंशावळी आपण जर पाहिल्या
तर लयतले एका याला 2 किंवा 3, 5, 6, 10 जरी धरले तर 1 लाखाचे 10 लाख, जास्तीत जास्त 10 लाख कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतात. याच्या उभार काही होणार नाही. पण जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की शासन कामाला लागले. त्याने आपल्याला शब्द दिलेला आहे की 24 डिसेंबरला सरसगट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल असं ते म्हणले होते. पण आजच्या बाईटमध्ये त्यांनी थोडं चेंज केले. आजच्या बाईटमध्ये त्यांचं म्हणणं आहे की असे जर प्रमाणपत्र आपण घेतले आणि त्यांच्या भावकीला, त्यांच्या नातेवाईकांना दिले तर मग उरतंयच कोण? बरोबर आहे. याच्यातही तेवढीच खरे म्हणजे सत्य आहे. पण ते तेवढ्या नातेवाईकांना, तेवढ्यांना शासनानं परत GR काढून त्याच्यामध्ये समाविष्ट केलं पाहिजे. नाहीतर फक्त ज्यांना मिळाले त्यांच्याच ब्लड रिलेशन मध्ये किंवा त्यांच्याच वंशावळीला जर दिले तर परत पुन्हा केवळ आणि केवळ जास्तीत जास्त 5% मराठ्यांना, हार्डली खूप जास्त झालं म्हणजे मी 40 लाख म्हणतोय, 40 ते 50 लाख लोकांना मिळेल म्हणतोय. जर समजा असं त्यांची वंशावळ जरी धरली तरी 40-50 लाख मराठ्यांना हार्डली मिळू शकतं. म्हणजे काही नाही, जास्त लोकांना मिळणार नाही, जास्तीत जास्त 5%. तसं तर हा रेशो खूप जास्त सांगितला मी, त्याच्यापेक्षा कमी. पण जरांगे पाटलांचं मत आहे की तोपर्यंत आपण वेट करूया, 24 डिसेंबर पर्यंत पाहूयात. कारण इथं आजच्या बाईटमध्ये जरांगे पाटलांनी सुद्धा सरसगट या शब्दाला, कारण त्यांचं कसं आहे माहिती आहे का, त्यांना एक गोष्ट खूप चांगली कळालेली आहे जरांगे पाटलांना की कुठे थोडंसं माघार घ्यायची आणि कुठे आपण आक्रमक व्हायचं. सध्या त्यांचं म्हणणं आहे सरकार कामाला लागलं ना, मग हे 2 महिने जाऊ द्या. काय करू? 2 महिने जाऊ देऊ. या 2 महिन्यामध्ये शासनाला किती पुरावे भेटतात ते आधी पाहू. काय पाहायचं आधी? शासनाला मिळणारे पुरावे पाहायचे. किती पुरावे मिळतात, या पुराव्यानुसार किती टक्के लोकांना, किती टक्के मराठा लोकांना प्रमाणपत्र मिळेल, है की नाही? आणि मग त्याच्यानंतर आपण पुढचं पाऊल उचलू असं त्यांचं म्हणणं आहे. पण मला साधारणतः वैयक्तिकरित्या असं वाटतंय की हे जे GR आहे हा मराठ्यांना, म्हणजे मराठ्यांना आरक्षण देण्यासाठीचा GR नाही. हा GR फक्त आणि फक्त जे कोणी लोक आपले कुणबी प्रमाणपत्र आज्याचे, वडिलाचे, पंजोबाच्या काळातले सरकारला देईल ते फक्त तपासून तशा लोकांना कुणबीचं प्रमाणपत्र देण्यासाठीचा GR आहे. बाकी याच्यापेक्षा जास्त काहीही नाही. आणि या GR नुसार जर समितीनं काम केलं आणि तेवढ्याच लोकांना जर कुणबी प्रमाणपत्र मिळाले तर महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त 10 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकते. त्याच्यापेक्षा जास्त लोकांना मिळणं मला तरी शक्य वाटत नाही सध्याच्या कंडिशन मध्ये. आता मूळ मुद्दा आहे की मग आता अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचं? तर आपण काहीच करायचं नाही. आपण फक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की आता आपल्याकडं एकच ऑप्शन आहे. ऑप्शन काय आहे? आपल्याकडे एक ऑप्शन आहे आणि तो ऑप्शन म्हणजे फक्त आणि फक्त आपण आपल्यामध्ये एकी ठेवणं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एकी ठेवणं. जर समजा महाराष्ट्रातल्या 24 डिसेंबरला असं कळालं की महाराष्ट्र शासन फक्त आणि फक्त ज्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्या त्यांनाच देणार आहे आणि त्या नोंदी फक्त 1 लाखच आहेत, एवढं जर कळालं तर त्या 1 लाख लोकांनी हे प्रमाणपत्र स्वीकारायचं नाही. त्यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारलं की स्वीकारणारे आणि न स्वीकारणारे 2 गट होणार आणि पुन्हा एकदा मराठ्यांचा सत्यानाश होणार. जरी समजा कोणी म्हणलं की 1 लाख लोकांना भेटायला तर बाकीचे उरलेतच किती, तर ते बाकीचे 4-4.5 कोटी उरलेले आहेत. त्याच्यामुळे 1 लाख लोकांनी स्वीकारायचं नाही, 10 लाख लोकांनी स्वीकारायचं नाही जोपर्यंत सरसगट कुणबी प्रमाणपत्र सगळ्याला मिळत नाही. कारण जे मुळात गरीब कुणबी आहेत किंवा जे मुळात गरीब मराठे आहेत त्यांच्याकडे शेती नाही, बरोबर आहे, पूर्वीच्या काळी सुद्धा नव्हती. त्यांच्याकडे कोणी शिकलेलं नाही, आहे का? शिकलेलं नाही. त्यांचे आजोबा पंजोबा, खापर पंजोबा शिकले असते तर त्यांना ऑलरेडी काही ना काहीतरी आता ते सुस्थितीत असते ना. म्हणजे ऑलरेडी जे गरीब मराठा आहेत त्यांच्याकडे शेती पण नाही, त्यांच्याकडे शिकलेलं पण नाही, त्यांच्या नोंदी कुणबी म्हणून सापडणं शक्य आहे का? ज्याची नोंदच नाही सरकार दप्तरी त्याला कुणबी म्हणून नोंद मिळणं शक्य आहे का? तर हे शक्य नाही. जवळपास आपला 20 ते 30% समाज हा पूर्वीपासून भूमिहीन आहे. पूर्वीपासून म्हणजे त्याच्या आजोबा पंजोबापासून, जे फक्त शेतमजुरी करून राहतात, बरोबर आहे. मग एवढा समाज त्याच्यातून डायरेक्ट अलगद बाहेर जाईल आणि मग अशा वेळेला त्यांना हे प्रमाणपत्र मिळणार नाहीत. म्हणजे परत पुन्हा एकदा कुणबी प्रमाणपत्र कोणाला मिळेल ते सुद्धा पहा. ज्यांच्याकडं निजाम काळामध्ये भरपूर जमिनी होत्या, जे शिकलेले होते, ज्यांच्या जमिनीच्या नोंदी आहेत विकत घेण्याच्या, विकण्याच्या वगैरे वगैरे सगळं त्यांना मिळेल. म्हणजे हे जे प्रमाणपत्र मिळत आहेत हे पुढारलेल्या चांगल्या मराठ्यांना मिळणार. म्हणजे त्या काळातल्या, बरं का, आता ते सुद्धा गरीब असतील पण त्या काळातल्या. मग त्या काळात जे गरीब होते त्यांच्या तर नोंदीच नाहीत. म्हणजे हे जे GR काढलेला आहे शासनानं, हा GR आणि सरसगट कुणबी प्रमाणपत्र, सरसगट कुणबी प्रमाणपत्र या दोघांचा काही एक संबंध नाही.
फक्त जरांगे पाटलांचं मत आहे की आपण 24 डिसेंबरला पुढे जाऊन पाहूया याच्यात काय होईल ते. त्याच्यामुळे आपल्याला 24 डिसेंबर पर्यंत आपली एकजूट दिसणं खूप महत्वाचं आहे. आणि या एकजुटीतून सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना प्रमाणपत्र भेटतील आणि ती संख्या जर 2-5% कमी असेल, 5% कमी असेल एकूण मराठ्यांच्या, तर त्यांनी ते न स्वीकारणं हे खूप महत्वाचं आहे. सध्या तरी आपल्या आंदोलनाचं बळकटी अशी चालू राहू द्या. सरसगट जे साखळी उपोषण आहे ते चालू राहू द्या आणि सरसगटचीच मागणी महत्वाची ठेवा. जरांगे पाटलांना सुद्धा विनंती आहे की हे सरकार तुम्हाला कोणीकडून नाही कोणीकडून कशा नाही कशा पद्धतीनं काहीतरी वेगळ्या पद्धतीनं कपटीपणाच्या भावनेनं तुम्हाला म्हणजे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो तुम्ही समजून घ्या. आता ते कामाला लागले त्याच्या बाबतीत आम्ही सुद्धा खुश आहोत, तुम्ही सुद्धा खुश आहोत. परंतु कोणत्याही परिस्थितीत कुणबी प्रमाणपत्र मिळणारे आणि कुणबी प्रमाणपत्र न मिळणारे अशी मराठा समाजामध्ये दुही पडता कामा नये. सरसगटची मागणी ही या मागणीवरच आपण ठाम असलं पाहिजे आणि सरसगटच्या मागणीसाठीच सकल मराठा समाज हा तुम्हाला दैवत मानतो आहे. एवढी तुम्हाला आमच्याकडून विनंती आहे. सरसगट सोडून कोणत्याही प्रकारचं आपल्याला नको. या मागणीवर तुम्ही ठाम असावं, समाजाने ठाम असावं आणि त्यासाठी आपण कार्य करावं. कारण याच्या आधी सुद्धा बऱ्याच लोकांनी मराठा समाजासाठी नेतृत्व केलं, मराठा समाजासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं केली, मोर्चे केली, पण कोणतीही राजकीय व्यक्ती संपूर्ण सकल मराठा समाजाला एकत्र आणू शकली नाही. ही फक्त तुम्ही एकट्याने एकत्र आणलेली आहे. म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे, जरांगे पाटलांना कळकळीची विनंती आहे की सरसगट प्रमाणपत्र मिळेपर्यंत आपला लढा चालू राहील. तुम्ही जे म्हणलात ते सुद्धा बरोबर आहे, कारण हे फक्त प्रमाणपत्रासाठीच आहे. हा जी मराठ्यांना सरसगट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा किंवा कुणबीमध्ये वर्ग करण्याचा नाही, आरक्षणाचा नाही, हे आम्हाला मान्य आहे. पण तरी सुद्धा सर्व बांधवांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहा, फूट पडू देऊ नका. ज्यांना मिळाले त्यांनी स्वीकारू नका. सरसगट जेव्हा मिळतील तेव्हा स्वीकारा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मराठा आरक्षणाच्या बाबतीतल्या रोजच्या नियमितल्या ज्या अपडेट आहेत त्या अपडेट जर तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. म्हणजे तुम्हाला वेळोवेळी नवीन माहिती आली की मी तुम्हाला पाठवत जाईल. ठीक आहे, थांबूया इथं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.